शेतकरी मित्रांनो, मोठी बातमी समोर आली आहे. आता बँकांनी पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली तर थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कडक आदेश दिले आहेत. राज्यात अनेक शेतकरी पीक कर्जासाठी बँकांचे वारंवार चकरा मारत आहेत. कागदपत्रे पूर्ण असूनही अनेकांना कर्ज नाकारले जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे पोहोचल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की पात्र शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या किंवा मुद्दाम प्रक्रिया लांबवणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. खरीप हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण वेळेत पीक कर्ज मिळालं नाही तर शेतकऱ्यांना बियाणं, खतं आणि इतर शेती खर्च भागवणं कठीण होतं. अनेक वेळा बँका विविध कारणं देऊन कर्ज प्रक्रिया अडकवतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचं दिसत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आणि बँकांवरही दबाव वाढणार आहे. तुमच्या भागातही बँका पीक कर्ज देण्यासाठी त्रास देतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेती व सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.